आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. गताध्येय जाहले कथन त्याहुनी या अध्येय श्रवण करवितो श्रीचे अतर्क्य विंदान कथानुसंधान एकची ऐकून बाबांची अगाध लीला. इसवी सन 1916 ते वर्षी एक भजनी मेळा शिर्डीसाला दर्शनात. मंडळी ही सर्व प्रवासी कीर्ती परिसिली मद्रदेशीय जात असता काशीयात्रेसी वाटेंत शिर्डीसी उतरली. साईबाबा महासत धीर उदार आणि दांत यात्रेकरूंसी कृपावत पैसे अत्यंत वांटिती. दिडक्या चवल्या हाताचा किस अधेल्या पावल्यांचा पावस रुपये 10 कोणास 20 कोणास 50 ते देत. हे काय सणासुदा दिसिय कार्यविशेषीय का पर्वकाळासी प्रतिदिवशीय उक्त प्रमाण्यस्य संतोषेंस्य अर्पित. पहुड येती भवये नाचती गवये गाती भात वानीती तमासगीर मुजरे देती भजनीय रंगती हरे भक्त. ऐसे महाराज उदार वृत्ती दानधर्मी सढळ स्थिती ऐकुनी कर्णोपकरणी ही कीर्ती इच्छा धरीती दर्शनाची. कधी आल्या बाबांचे चैत्य पांथस्थान त्याही पैसे वांटीती दिनदुबळ्यांचा परामर्श घेती कृपामूर्ती साईनाथ. पुरुष एक बाया 3 मिळा अवघा 4 मिळून मेहुणी स्वस्त्री दुहिता आपण संतदर्शन कामुक घेऊनी साईंचे दर्शन. मंडळी पावली समाधान करीत साईंपाशी अनुदिन प्रेमळ भजन नेमान्य सांप्रदाय रामदासी भजन करीत अतिउलासी. बाबाही रुपया 8 आणे तयासी आल्या मनासी अर्पित. कधी तयास बर्फी देत कधी परतवीत रिक्तहस्त. बाबांचे हे ऐसे सदोदित परिननिश्चित कान्येही पैसे वांटीत हे तोंड सतय नवतेयांत कान्येही असत्य परी ते नवते सर्वांस देत ठाव्या न मनोगत कवणातेय. फकीर फुकरे भिक्षेकरी सदैव येत बाबांचे द्वारीय. बाबा जरी दयाळू भारी धर्म न करीत सर्वांतेय. जयाची लाभकाळाची घडी तयासीच ही सुखपरुडी संतहस्तस्पर्शाची कवडी लाभेल जोडी भाग्याची. ये अर्थींची एक गोष्ट ऐकता श्रोते होतील संतुष्ट करुनी तयांपुढ्याती प्रविष्ट धरुव मग वाट पुढील. हो निप्रात काळची न्याहारी बैसता बाबा स्तंभाशेजारीय धुनीसन्निध मशिदी माझारीय येतसे पोरी अमनितय. पोरी 3 वर्षांची नागदी हातीय जिनतानी डबी उघडी आई जमलीसह तांदडी येतसे ती घडी साधुनी अमनी बैसे मांडीवरी डबी देई. बाबांचे करिय बाबा रुपया करी हात धरी बाबांचा. बाबांस मुलांच्या वेडभारी पोरही होती गोंडस साजिरी मुके घेत कुरवाळीत. करिय पोरीस धरीत पोटाश्य बाबांनी धराव्य पोटाश्य अमनीचे चित्त रुपया 500 बाबा देना मजश्य म्हणे खिशाश्य लक्ष सार्य. अमनीचा तोंड पोरस्वभाव थोरा मोठ्यांनी तीच हव स्वार्थासाठीच धान वाधाव परमार्थी भाव एखाद्या पोरीने बसाव्या मांडीवरी आईने दूर कठड्याबाहेरी हलवं नको देत तोंडवरी खुणावी पोरीस दुरुनी. तुझ्या बापाचे मी कायला गेय उठली ती सुटली माझ्या मागेय फुकट खाऊ मेले नि लागे म्हणावेय रागे बाबांनी. परी हा राग बाह्यात्कार्य अंतर्य प्रेमाच्या उसळती लहरी हस्त घालुनी खिशाभित्रिय रुपया बाहेरी काढावा घालुनिया तो डबीन घट्ट झांकीता आवाज होई जो खट्ट. डबी हातीय पडता ती झटट घराची वाट धरीतसे एय तो होई न्याहारी वक्तीय. तैसेंच जन ते लेंडीवरी निघती तेव्हाही अमनीस रुपया देती रागेय भरती तैसेंची. ऐसे प्रतिदिनीय 2 तेजला 6 देत्या. जमलीला 5 दादा केळकराला भाग्या सुंदरीला 2 10 ते 15 तात्याबसी 15 ते 50 फकीरबाबासी 8 वांटिती गोरगरिबासी. नित्यनेमेंसिय हेय देण्य असो ऐसी ही दानशीलता मद्रासियांनी ऐकोनी. वार्ता सहज उपजोनी अर्थस्वार्थता भजनोपक्रमता मांडिली बाह्यत. तेय भजन सुंदर अंतर्य द्रव्याचा लोभ दुर्द्र पैसे देतात या आशेवर राहिले सपरिवार शिर्डींत. त्यांतून तिघांस मोठी हव बाबांनी द्याव्य बहुद्रव्य. परी साईपदीय भजन सद्भाव हा एक निजभाव स्त्रियेचा पाहुनिया. मेघा
समोर आनंदे एक नाचेल मोर, चंद्राला गिय जैसा चकोर. तैसाच आदर तियेचा. एकदा माध्यानींची आरती, चालता साई कृपामूर्ती, पाहुनी बाईची सद्भावस्थिती, दर्शन देती रामरूपय. इतरांस नित्याचे साईनाथ, बाईच्या दृष्टी जानकिकात, डोळा घळघळ अश्रुस्त्रवत, पाहुनी विस्मित जन झाले. दोह्य हात्य वाजवी टाळी, सवेंच नयनिया आसुवे धाळी. देखून हे अपूर्व ते वेळीय, जाहली मंडळी विस्मित. ऐसा पाहुनी तो देखावा, जिज्ञासा जाहली सकळांचे जीवा. इतुका प्रेमाचा पुरका लोटावा, आनंद व्हावा तियेसची का. पुढ्या स्वपतीस तिसरे प्रहरीय, आपण होऊन आनंद निर्भरीय. रामदर्शन नवलप्री वदे आचरित साईंचेय. निलोत्पलदृश्याम भक्तकामकल्पद्रुम, तो हा भरताग्रज सीताभिराम. दाशरथी राम मज दिसला, किरीटकुंडलमंडित, वनमाला विराजित, पित्वास चतुरस्त, जानकीनाथ मज दिसला. शंख चक्र गदाध्र श्रीवत्सलांछन कौस्तुभहार, तो हा पुरुषोत्तम परात्पर. रूपमनोहर देखिला, म्हणे हा मानवरूपधारी. असामान्य लीलावतारी, जानकीजीवन मनोहारी. धनुर्धारी मज दिसला, फकीर दिसो हा बाह्यात्कार्य. भिक्षाही मागो दारोदार्य, जानकीजीवन मनोहारी. धनुर्धारी मज दिसला, असो हा अवलिय उपराउपरी. कोणास कैसाही दिसो अंतर्य, जानकीजीवन मनोहारी. धनुर्धारी मज दिसला. बाई मोठी परमभावार्थी, पती तियेचा अत्यंत स्वार्थी. ऐसीच भोळी स्त्रियांची जाती, कैंचा रघुपती हे स्थळीय. मनिय वासे जैसे जैसेय, भोळ्या भाविका आभासे तैसेय. आम्हा सकळा साई दिसे, इलाच कैसे रामरूप. ऐसे कुतार्थ करुनी नाना, केली तियेची अवहेलना. विषाद नाह्य बाईच्या मना, असत्य कल्पना ती. नेणे ती पूर्वी मोठी अधिकारी, अशी तियेची आख्या भारी. ओतसे रामदर्शन सुखकारी, प्रहरोप्रहर्य तियेस. पुढ्या जाहला द्रविलो बोध्व, द्रव्यापाशीय नाह्य देव. जाहला रामदर्शनीय अभाव, ऐसा हा स्वभाव लोभाचा. सायस हे अतोंड सर्व अवक्त, जाणुनी तिचे असरले अदुरीत. पुनर्पी रामदर्शन देत, पुरवीत हे तियेचा. असो पुढ्या तेच रात्रिय, कैसी वर्तली नवलप्री. गृहस्थ देखे निद्रे माझारिय, स्वप्न भारी भयंकर. आपण आहोन ते का शहरीय, पोलीस एक आपना धरी. मुसक्या बांधून आणवळी करक्री, टोक्या निचकर्य मागे उभा. तेथेच एक पिंजरा ते जाग्य, निकट तयाचिया. बाह्यभाग्य साईही सर्व पहावयाला गिय, उभेच किय उगी निश्चळ. पाहुनी महाराज सन्निधानीय, जोडूनिया दोन्ही पाणी. करोनिया मुख केविल वाणी, दिनवाणी तन वदे. बाबा आपुली कीर्ती ऐकुनी, पातलो असता आपुले चरणीय. प्रसन्न हा का आम्हा लागुनी, तुम्हीही असुनी प्रत्यक्ष. महाराजीय प्रत्युत्तर दिले, कृतकर्म अवघ्या पाहिजे भोगिले. गृहस्थ अति विनीत बोले, कान्ह्य न केले ऐसे म्या. या जन्मी तरी कान्ह्य न केले, जेण्या हे ऐसे संकट गुजरले. त्यावरी महाराज बोलले, असेल केलेय जन्मांतर्य. दिधलेय मग प्रत्युत्तर तिण्य, मागील जन्माचेय मी काय जाणेय. असलेय तरी ते आपुले दर्शने, भस्म होणे आवश्यक होता आम्हा आपुले दर्शन. अग्निपुढ्या जैसे तृण, तैसे ते समूळ भस्म होऊन. कैसा न त्यापासून मुक्त मी. तनु महाराज वदती तयास, ऐसा तरी आहे काय विश्वास. होय म्हणता गृहस्थास, डोळे मिटाव्यास आज्ञापिती. आज्ञेप्रमाणे डोळे मिटुनी, उभाच आहे तनु तत्क्षणीय. धाडदिशीय जैसे पडलेय कोणी, आवाज श्रवणीय ऐकिला. आवाज कानिय पडता दचकला, डोळे उघडूनी पाहू लागला. आपण बंधनिर्मुक्त दिसला, पोलीस पडला रक्तबंबाळ. तेणे मनिय अत्यंत घाबरला, महाराजांकडे पाहू लागला. हानसून मग ते म्हणती, तयाला भला सापडलास तू. आता येतील अंमलदार, पाहून येथील सर्व प्रकार. तोच दांडगा म्हणतील अनिवार, पुन्हा गिरफार करतील. मग तो गृहस्थ वदे, तत्वता बाबा आपण खरेंच बोलता. कसेनही करा सोडवा आता, दिसेना त्राता तुम्हांविन. ऐसे ऐकुनी साई वदती, पुनश्च लाव्य नेत्रपातीय. तैसे करुनी डोळे जो उघडीती. नवल स्थिती आणिक आपण पिंजऱ्याचे बाह्यदेशीय. महाराज साई आपुलेपाशीय, घातल्या साष्टांग नमन त्यासी. बाबा मग पुसती तयातेय, आतांचा तुझा नमस्कार. आणि यापूर्वी जे
घालीस निरंतर आहे काय दोहींत अंतर करून विचार सांगे मज तन उतो गृहस्थ देई उत्तर जमीन अस्मानाचे अंतर केवळ द्रव्यार्थ पूर्वनमस्कार सांप्रत परमेश्वर भावान्य पूर्वी कानियही भाव नवता इतकेंच नवे मुसलमान असता आपण आम्हा हिंदूंस भ्रष्टविता ओता चित्तीय हा रोष तयावरी बाबा पुसती नाह्य काय तुझी या चित्तीय मुसलमानाच्या देवांची भक्ती नाह्य म्हणती गृहस्थ पुसती बाबा तया लागूनी पंजा नाह्य का तुझिया साधनीय पूजित नाहींस का ताबुताचे दिनीय पाही अमनीय विचारुनी काड बीबी ही आहे साधनीय लग्नकार्यासी तिजला पूजुनी तुष्टवितोस ना मानपानीय मुसलमानी दैवत हे होय म्हणूनी मान्य करीता आणि काय इच्छा पोचता निजगुरु रामदास दर्शनता उपजली आस्था गृहस्था महाराज मग तया प्रती मागे वळून पहा म्हणती मग जो मागे वळून पाहती समर्थ मूर्ती सन्मुख पडतान समर्थांचे पाह्य अदृश्य जाहले ठाणींचे ठाह्य मग तो जिज्ञासापूर्वक पाही आणि कान्ह्य विचारी बाबा आपुल्या जाहले वय म्हातारा हा दिसतो काय आहे आपणा ठावा काय आयुर्दाय आपुला काय वदसी मी म्हातारा आहे माझी या सवय धानवुनी पाहे म्हणूनी साई जो धानवता हे हा लागला हे माघारा महाराज सवेक धानवता धुलोरा जो उसळला वरता तेच संधीस पावले अदृश्यता पावली जागृतता गृहस्थास असो तो जय लाधला जागृती मनीय विचारिता स्वप्नस्थिती तात्काळ पालटली चित्तवृत्ती वाणी महती बाबांची पाहुनी ऐसी चमत्कृती साईपदिया जडली भक्ती बाबांविषय संशय वृत्ती मावळली परिस्थिती पूर्वील पाहुव जाता अवघ्या स्वप्न परित्य उत्तरे आणि ते प्रश्न ऐकुनी श्रोता करावा ग्रहण भावार्थ गेहेण आणतील हा प्रश्नोत्तर अनुवादक मद्रासी पावला परमबोध विराला साईंसंबंधीय विरोध हास्यविनोदरूपान्य दुसरे दिवशीय प्रात काळीय मंडळी मशिदीय दर्शना आली 2 रुपयांची बर्फी दिदली कृपा केली साईनाथ्य तैसेच पल्लवचे रुपये 2 बाबांनी तया समजता देऊन घेतले कान्ह्य दिवस ठेवून भजन पूजन चालल्या पुढे कान्ह्य काळ क्रमीला निघाली मंडळी जाण्याला नाह्य जरी बहु पैसा लादला भरपूर लाभला आशीर्वाद अल्ला मालिक बहुत देगा अल्ला तुम्हारा अच्छा करेगा पुढे हेच किया आल्या उपेगा लागले मार्गा ते जेव्हा साईंची आशीर्वचनीय साईंची आठवण ध्यानीय मनीय मार्ग चालता दिवसरजनीय दुःख ना स्वप्नीय तिळभरी घडली आशीर्वादानुरूप यथासांग यात्रा अमूप वाटेस न होता यत्किंचित ताप पातले सुखरूप निजगृहा मन्य चिंतिल्या होत्या एका त्या घडून घडल्या यात्रा अनेका वाणीत साईवचन कौतुका आनंद सकळिका अनुपम शिवाय संताचे आशीर्वचन अल्ला अच्छा करील हेय वाचन अक्षरेय अक्षर सत्य हो न मनोरथ पूर्ण झाला ऐसे ते समस्त तीर्थोपासक भगवद्भक्त मद्रासी लोक सकळ सत्वस्थ सात्विक बंधमोचक साहित्या ऐसीत सुरसाणी कथा सांगतो परिसिजे सादर श्रोता भक्तिभाव्या श्रवण करीता आश्चर्यचिता प्रकटेल भक्तकाजकल्पद्रुम कैसे साई दयाळू परम कैसे सप्रेम भक्तांचे काम पुरवित अविश्रम सर्वदा ठाणे जिल्ह्यात वांद्रे शहर तत्रस्थ एक भक्त प्रवर रघुनाथराव तेंडुलकर चतुर्धीर बहुश्रुत सदा आनंदी मोठे प्रेमिक विनटले साईंचे पादपदमीय तेथील बोधमकरंदकामीय अखंड नाम्य गुणगुंत रूपदेवनी भजनमाला वर्णिली जयांनी साईलीला ती भक्तिप्रेम्य वाचील त्याला साईच पावला पावलीय सावित्री नाम्य तयांचेय कलत्र बाबू तयांचा ज्येष्ठ पुत्र पहा तयांचा अनुभव विचित्र परिसातेय चरित्र साईंचे एकदा बाबू साशंकितम न वैद्यकीय पाठशाळेमधून घेऊन परदेशी वैद्यकी शिक्षण परीक्षे लागून बैसेना त्याने रात्रीचा दिवस करून अभ्यास केला अति कसून सहज ज्योतिष्यास केला प्रश्न परीक्षेत उत्तीर्ण होईन का चाळूनी पंचांगाची पाने ज्योतिषी पाही ग्रहांची स्थाने राशी नक्षत्रे मोजूनी बोटांने
सचिंत मुद्रेने अवलोकी म्हणे केलात परिश्रम थोर, परी ये वर्षी न ग्रहांचा जोर, पुढील वर्ष फार श्रेयस्कर, परीक्षा निर्घोर ते वर्षी. बैसून परीक्षेस काय सार्थक, होणार जरी श्रम निरर्थक, विद्यार्थ्याने हा घेतला वाचक, तेणे तो दचकला मनासी. पुढे तया विद्यार्थ्याची माता, अल्पावकाशीय शिरडीस जाता, नमिता साईचरण माथा, कुशल वार्ता चालल्या. निघाली तय ही कथा, करुणावचनीय बाबांसी प्रार्थिता, म्हणे मुलगा परीक्षेस बसता असती. अनुकूलता ग्रहांची पत्रिका पाहिली ज्योतिषाही, म्हणती यंदा योग नाही, असून अभ्यासाची तयारी ही, मुलगा न जाई परीक्षेस, तरी बाबा ही काय ग्रहदशा, यंदा अशी काही निराशा, पडेल एकदा पदर्य परीक्षा, ऐसी बहुआशा समजता. ऐकून बाबा वदले वचन, सांगेय तयास माझे डायरसस मान, पत्रिका ठेविय गुंडाळून, बैस्य जा स्वस्थमन परीक्षे. नादा कुणाच्या लागून नका, जन्मपत्रिका पाहुव नका, सामुद्रिका विश्वासुव नका, चालवा नेका अभ्यास, म्हणाव्या मुलास येईल यश, स्वस्थ चित्तेय परीक्षेस बैस, होव नको असा निराश, ठेविय विश्वास मजविय. असो बाबांची आज्ञा घेऊनी आई परतली ग्रामालागुनी, मुलास बाबांचा निरोप कथुनी, उत्साह्य जननी आश्वासी. ऐसा तो साईवचन ओलास, मुलगा बैसला परीक्षेस. उत्तरेंही लेखी प्रश्नास, यथावकाश दिधलिय. लेखी परीक्षा पूर्ण झाली, उत्तरेंही संपूर्ण लिहिली. परी आत्मविश्वास्य घेरली, संशय चळली, स्थिरबुद्धी असता लिहिलिय सम्यक उत्तरेय. उत्तीर्ण व्हावया तितुकीय पुरे, परी विद्यार्थी वाटे ते अपुरेय, सोडिला धीर तयान्य. वस्तुतः लेखी परीक्षेत पास होता तरी त्यास वाटे मी नापास, तेणे होऊन तो उदास, तोंडी परीक्षेस बैसेना. तोंडी परीक्षेस आरंभ झाला, प्रथम दिवस तैसाच गेला. दुसरे दिवशी एक स्नेही आला, विद्यार्थी देखिला भोजनस्थित. म्हणे ही काय आश्चर्यता, परीक्षकाला तुझी चिंता, म्हणे जा पाहून ये आता, तेंडुलकर नव्हता का काल. लेखी परीक्षेत तो नापास, तया तोंडीचे किमर्थ सायास, म्हणून घरी तो बैसला उदास. स्पष्टमिय तयास सांगितले, तेव्हा परीक्षक वदे तो जाई, असेल तैसा घेऊन येई. लेखी परीक्षेत पास ही देई, आनंददायी खबर त्या. मग तो आनंद काय पुसावा, केला महाराज साईंचा धावा, न घेता एक क्षणाचा विसावा, उलासभाव्या धानला. असो पुढे जाहल्या गोड, परीक्षेची पुरली होड, दिधली दृढ निजपदी अजोड. साईंनी कोड पुरवुनी, दळावयाच्या जात्याचा खोट, हालहालवुनी बसविती घट. तैसीच गुरुपदनिष्ठेची गोष्ट, हालवुनी चोखट साई करी. ऐसे न कोणा केव्हाही कथिती, जेणे न हालेल चित्तवृत्ती. हे तोंड बाबांची नित्य प्रचिती, निष्ठा हे रीत्य दृढ करीती. चालव जाता कथिल्या वाटे, आरंभ्य गोड वाटे. पुढे ऐसे पसरीतील सराटे, कांटेच काटे चोहींकडे. मग त्या निष्ठीस फुटतील फाटे, सहज मनीय संशय दाटे. किमर्थ साई या आडवाटे, आणि हे वाटे मनाला. परी हे ऐसे जेथे वाटे, तेथेच श्रद्धा धराने टेय. कसोटीच ही प्रत्यक्ष संत टेय, तेणेच पैठे दृढ श्रद्धा. देवनिया संकटा तोंड करिता साईस्मरण अखड, होती सकळ अपाय दुखड. शक्ती ही प्रचंड नामाची. हेच या अंतरायांचे प्रयोजन, तेही करी साईच निर्माण. तेव्हांच घडेल साईस्मरण, संकटोपशमनही तेव्हांच. असो याच मुलाचे वडील भक्त बाबांचे अतिप्रेमळ, धीर उदार सत्वशील, गात्रे शिथिल जाहलीय. प्रसिद्ध परदेशी व्यापारी, पेढी जयांची मुंबई शहरीय. इमाने इतबारे तयांचे पद्रिय, केली नोकरी तयांनी. पुढे होता वृद्धापकाळ, नेत्रांस येऊ लागली झकळ. इंद्रिय निजकार्या विकळ, वांछिती निश्चळ आराम. काम कराया उरली न शक्ती, म्हणून सुधारावया प्रकृती. रघुनाथराव रजा घेती, स्वस्थ विश्रांती भोगिती. पुढे ती रजा संपूर्ण भरली, नाह्य पूर्ण विश्रांती लाभली. म्हणून मागुती अर्जी लिहिली, रजा प्रार्थिली आणिक. अर्जी देखून या उपरी, अपेक्षित रजेची शिफारस करी. परी त्या पेढीचे वरिष्ठाधिकारी, पूर्ण विचारी दयाळू. धनी मनाचा उदार, पाहुनी आपुला इमानी चाकर. देई प्रेमाची अर्धी भाकर, पुढील चरितात चालावया. ऐसी ही सरकारी पद्धत, उत्तम पेढ्याही प्रसंगोपात. प्रामाणिक सेवकांनिमित्त, उत्तेजनार्थ अवलंबिती.
परी ही भाकर माझा धनी, देईल काय मज लागुनी. पडेन जेव्हा मी बेकार हो नी. ऐसिया चिंतनीय पडले ते. 150 अवघा माझा पगार, पाऊणशेंच्या पेन्शनावर पडेल दिनचर्येचा भार. मनात विचार घोळत परी पुढ्या जाहली मौज. पहा बाबांचे नवल भोज, रघुनाथरावांचे कुटुंबा हितगुज. पुसती ते चोच परिसिजे, अखेरचा हुकूम व्हावया. आधिय असता 15 दिसांचा अवधी, जाऊनी तियेच्या स्वप्नामधिय. पुसती बुद्धी तियेस 100 द्यावे माझी मनीषा. पुरेल नातव मनींची आशा. बाईवदे हेय काय पुसा, आम्हा भरवसा आपुलाच. तिकडे ठरावर जीव्र, रघुनाथराव इमानी नोकर. बहुत जाहली सेवा आजवर, अर्धी भाकर द्यावी त्या. मुखिया जरी वदले 100, 10 दिदले आणिक वर. ऐसे हे समर्थ करुणाकर, प्रेम निवार भक्तांचे. आता परिसा आणिक एक, कथा सुंदर मनोरंजक. भक्तप्रेमोल्हासकारक, आनंददायक श्रोतया. डॉक्टर नाम्या या पटन हाटे, बाबांचे भक्त श्रद्धाळू मोठे. बाबांनी स्वप्नात दर्शन पहाटे, दिदले ते गोमटे कथानक. हाटे राहती ग्वालेरिय, बाबांस देखती स्वप्ना माझारी. पहा बाबांची प्रश्नकुसरी, हाटेही उत्तर्य काय वदती. म्हणती बाबा मज विसरलासी काय. तात्काळ हाट्यांनी धरिले पाय. जरी विसरले लेंकरू माय, तरण उपाय कैसेनी. उठून बागेंत गेले तांतडी, खुडिली ताजी वालपापडी. शिधा साहित्य दक्षिणा रोगडी, भक्ती परवडी सिद्ध केली. ऐसी पाहोनी सिद्धी पूर्ती, हाटे ते असूप जो समर्प सरती. अवचित उघडलिय नेत्रपात्य, स्वप्नस्थिती हे तय कळले. तात्काळ हाट्यांचे जाहले मन, पदार्थ हे समस्त मिळवून. करावे बाबांस प्रत्यक्ष अर्पण, तदत जाऊन शिरडीस. परी ते तेव्हा ग्वालेरीस, पत्र लिहिले मुंबईस. वृत्तांत साध्यंत कळविला स्नेह्यास. विनविले शिरडीस जावे स्वय. टपालमार्गे येईल पैसा, शिधा घ्यावा योग्य तैसा. शेंगा पापडीच्या सुंदर खाशा, मिळवाव्या कैशा तरीही. उरला पेका सावे न्यावा, शिध्यासमवेत बाबांस द्यावा. चरणवंदुनी प्रसाद मागावा, तो मज द्यावा पाठवून. पैसा येतान स्नेही निघाले, शिरडीस जाऊन सामान घेतले. पापडी वांचून किंचित अडले, तोण एक टोपल्या तय आल्या. ते होत्या जिये बाईचे माथा, तियेस बोलावून पाहुव जात. शेंगाच पापडीच्या लागल्या हाता, अत्याश्चर्यता. सकळात्य मग ते सर्व साहित्य आणले महाराजांसी सादर केले. त्यांनी निमूनकरांत्य दिधले, उदयिक निवेदिले. शिजवून पुढे बाबा भोजना बैस्था, वरण भातादिका न शिवता. शेंगाच तेवढ्या उचलून घेता. आश्चर्य समजता वाटले. शेंगाच तेवढ्या ग्रहण केल्या, त्याच तेवढ्या मुख्य घातलिया. हाट्यांना बहु आनंद झाला. वृत्तांत कळला हा तेव्हा. जया मनीय जैसा भाव, तैसाच किया हा हाट्यांना अनुभव. पुढील कथेचा परिसा नवलाव, गोड लाघव साईंचे. साईहस्त स्पर्शपूत, असावा 1 रुपया गृहात. इच्छा उद्भवली हाट्यांचे मनात, पुरवीत मनोगत तो साई. मनाच्या वृत्ती कोट्यानुकोटी, त्यागून ओखटी धरावी गोमटी. मग पहा साईची केची हतवटी, उभाच पाठीय भक्तांच्या. ओता ऐसी सदिच्छा निर्माण, सफळ व्हावया न लगे क्षण. निघाला एक स्नेही तत्क्षण, साई दर्शन कामुक. वृत्ती असावी मात्र गोड, नवल साई पुरवितो होड. जया सद्वृत्तीची आवड, तयाचे अकोडत्या हात्य. तनु हाटे 1 रुपया देती, तया स्नेह्यासी अतिप्रितीय. म्हणती नका पडुव देवो विस्मृती. घाला हा हात्य बाबांच्या. स्नेही जेव्हा शिरडीस गेले, तात्काळ बाबांचे दर्शन घेतले. चरण तयांचे माथा वंदिले, सन्मुख बैसले बाबांचे. दक्षिणेलागी अकर पसरिता, आपुली दक्षिणा दिधली प्रथमता. बाबांनी खिशांत सुदिली अविलंबिता, काढी तो मागुता हाट्यांची. तोही रुपया जोडूनी कर, ठेवी बाबांचे करतलावर. म्हणे ही दक्षिणा मजबरोबर. हाटे डॉक्टर पाठविती, हा साई सर्व हृदयवासी. हाटे जरी ग्वालेर निवासी, जाणूनी मनीषा तयांचे मानसीय. बैसले रुपयासी न्याहाळीत, ओनिया प्रेमोन्मुख. बाबा रुपया धरिती सन्मुख, नवल अवलोकिती लावोनी टक. लोक टकमक देखती, दक्षिणांगुष्ठे वरचेवरी. उडवूनी जेलीती बाबा निजक्रिय. ऐसी क्रीडा करुनी क्षणभरी, रुपया करीत ते परत. म्हणती हाज्याचा त्यास देई, सावे हा उदीचा प्रसाद नेई. न लगे आम्हांस तुझेय काही, स्वस्थ राह्य म्हणय तया. घालुनी लोटांगण बाबांचे पाय्य, उदीप्रसाद पाठवूनी ठाय्य.
घेऊनी बाबांची आज्ञा तो स्नेही आला निजगृह्य ग्वालेरीस आलियावरी ग्वालेरी तेय रुपया देऊनी डॉक्टरा तेय कळविले सकळ वृत्तांता तेय दाटल्या भरते हाट्यांतेय म्हणे मनिय जैसा हेत केला होता जैसा संकेत जाणोनी माझे मनोक्त पुरविला मनोरथ बाबांनी ऐसे वाटले हाट्यांचे मना परी ही तरी त्यांची कल्पना कोण जाणील संतांची योजना प्रयोजना तयांच्या या जरी म्हणावे निश्चित तीच पहा दुसरी प्रचित ती तोंड याहून विपरीत ज्याचे मनोगत त्या ठाव्य एकाचा रुपया परत देती एकाचा तो खिशांत सोदती कारण काय वदावे निश्चित्य काय चित्तीय बाबांच्या त्यांची कारणे तयांस ठाव्य आपण केवळ मौज पहावी एसी गोड संधी न दौडावी कथा परिसावी ये अर्थी एकदा वामन नार्वेकर जयांस बाबांचे प्रेम अपार आणला 1 रुपया सुंदर भक्तिपुरस्सर अर्पाया एका बाजूस कोरिली होती राम लक्ष्मण सीतास्ती दुजिया बाजूस रम्यमूर्ती होता मारुती बद्धांजळी तया अर्पणीय पोटी आहेत हस्तस्पर्शापाठीय तो परत मिळावा उदिप्रसादासहित म्हणून हस्तांत ठेविला कोणा मनिय काय रुग्त बाबा हेय तोंड सकळ जाणत तरी तो रुपया पडता हस्तात तात्काळ खिशांत सुदिला वामनरावांचा मानस माधवरावांनी कळविला बाबास रुपया परत कराव्यास विनविलेय तयांस अत्यंत त्याला कसला द्याव्याचा आपणांस चितो ठेवाव्याचा वदले बाबा स्पष्ट वाचा वामनरावांच्या समक्ष तरीही तो देईल रुपये 25 याचे मोल हामी यासी देईन बदल म्हणाले बोल तयाला मग त्या एका रुपयाला गिय वामनरावाने लागवे गिय तेही मिळवून जागोजागिय बाबांलागिय दिदले तेही पूर्ववत खिशांत ठेविले म्हणती रुपयांचे ढिगार लाविले तरी त्या रुपयास वेळ न तो ले उण्या ते मोल्या तयापुढ्य म्हणती श्यामा हा तू घेई असू अदे हा आपुले संग्रह ही देवाऱ्या माझी ठेवून देई करीत जाय पूजन आता हे ऐसे काय करीत विचारावयाची कोणास सतता साई योग्यायोग्य जाणता देता घेता समर्थ असो आता ही कथा आटपता विसावा देऊ श्रोतया चेतता जेण्य मनन आणि निदिध्यास्ता कथा परिसता घडावी केलेय काय ऐकलेय श्रवण पचनीय न पडे मननावी न वरी न घडता निदिध्यास न श्रवण निष्कारण होईल तरी हेमाड साईंसी शरण मस्तकीय धरी साईंचे चरण सकळ साधनांचे हेय साधन पुढील निवेदन पुढारा स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्रीसाई समर्थ सच्चरिते स्वप्नकथा कथन नाम 29 संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभ भवतु।